हॅलो गाईज, ही साडी आहे सिंपल अशी. सिंपल साडीचा आपण सुंदर असा ड्रेस शिवणार आहे. ही साडी आहे, आपण त्याच्यासाठी हे 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आता आपण माप घेणार आहोत. कापड आहे, आपण बंद बाजूने माप टाकायचं आहे. तरी आपण ह्याला 4 फोल्ड घेऊन आपण माप टाकूया. पण न वेस्ट करता आपण अशी घडी टाकून घेऊन आपण माप टाकूया. आपली छाती आहे 38, कंबर आहे 34 आणि पूर्ण उंची आहे 15. आधी आपल्याला ब्लाऊज हाईट घ्यायचा आहे. आपल्याला 1 पीस शिवायचा आहे ड्रेसचा. तर आपण ब्लाऊज हाईट प्लस 15 इंच, 15.5 इंच, 15 इंच हाईट आहे तर 15.5 इंच, एक अर्धा इंच मिक्स करून घेऊया. शोल्डर टाकूया आपण 7 आणि 7. आपल्याला थोडंसं बोटनेकमध्ये शिवायचं आहे. एक बोटनेकमध्ये घेऊया 7 आणि 7. छाती आहे किती 38, 38चा चौथा भाग प्लस 2 इंच प्लस 2 इंच. कंबर आहे 34, 34चा चौथा भाग प्लस 2 इंच. कमरेमध्ये 2 इंच मिळवायचं आहे आणि छातीमध्ये 2 इंच मिळवायचं आहे. आपण प्लेन पण शिवू शकतो आणि 1 टक्स पण शिवू शकतो. आता आपल्याला आर्म होल मार्जिन द्यायची इथं. आपल्याला सिंपल शिवायचा आहे ड्रेस. 1 टक्स जर शिवायचा असेल तर हा आपण सेंटर काढून घेणार आहोत आणि इथून 1 टक्स पॉईंट देणार आहोत. हा आपल्याला 4 इंचावरती 1 टक्स पॉईंट द्यायचा आहे. हा 1.5 इंच, हा 1.5 इंच, असा आपल्याला 1 टक्स पॉईंट द्यायचा. आणि इथून आपल्याला गळा कॅनव्हासवरती काढायचा आहे. ह्या साईडनं 2.5 इंचावरती डायरेक्ट आपण कॅनव्हासवरती गळा काढू. हे आपण असं आउटसाईड पूर्ण कटिंग करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागलचा आणि पुढचा भाग पुढे भाग काढायचा. आधी आपण पाठीमागलचा भाग कट करून घेऊया. असं आपल्याला ओपन करायचं आहे. ह्याला ओपन करून आधी पाठीमागलचा भाग काढायचा आहे. हा मधला पाठीमागलचा भाग काढून ठेवूया आणि वरच्या भागाला आपण सेट देऊया. हा झाला पुढचा भाग, हा झाला पाठीमागचा भाग. आपल्याला असं नाव टाकून ठेवायचं आहे, फ्रंट आणि बॅक. ठीक आहे. हा आपण शिल्लक कापड आपला एवढा आहे, एवढ्या कापडमध्ये आपण मॅनेज करणार आहोत. आपल्याला 4 फोल्ड घडी टाकायची इथं. 4 फोल्ड घडी टाकून कंबर प्लस 2 इंच घ्यायचं आपल्याला. 8.5 आपली कंबर आहे, तर आपण तिथे घेणार आहोत 2 इंच, 2 इंच किंवा 2.5 इंच लूजिंगसाठी. तर आपल्याला हा असा फक्त सेट द्यायचा आहे. आणि 54 पूर्ण उंची आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये -15 करायचं आहे. 39 होतं ते. तर आपल्याला 39 इथून हाईट टाकायची. म्हणजे तुम्ही अस्तर जरा कमी जरी घेतलं तरी चालते. तिथं आपण 2 इंच अस्तर कमी घेऊया. म्हणजे 39 आपण वरची हाईट ठेवूया आणि 2 इंच आपण कमी करूया. म्हणजे आपल्या ते 37 इंच, 37 इंच आपण हाईट घेतो. हे झाली आपली अस्तरची आतलगी करू. ठीक आहे. साडीचा आपण पूर्ण फॉल काढून घेणार आहे किंवा हा आपण कटिंग मध्ये घालणार आहे. त्याला आपल्याला लॉंग मध्ये 1 पीस शिवायचं. ते आपण ह्या साईडने घेऊ. आधी आपण फ्रंट भाग काढून घेणार आहोत. दोन्ही भाग मॅनेज करून आपण कटिंग करणार.
माझं बी हा झाला आपला फ्रंट आणि हा झाला आपला बॅक. खूप जुनी साडी आहे ही, फ्रेश असं वन पीस शिवणार. अशी फोल्ड घडी घ्यायची, फोल्ड घडी घेऊन आपल्याला टिकवून टाकायचा घीस. त्यांचा कॉल नंतर कट करणार आहोत. आपल्याला शिकवलं फोल्ड आपल्या साईडला दोन साईडला फोल्ड करून टिकवून करून घ्यायचं आहे. टिकवूनच्या नंतर आपल्याला फ्रंट किंवा पाठीमागचा भाग घेऊन आपल्याला कंबर घी टाकायचा. कंबर घेऊन आपल्याला असं कंबर टाकायचं, आपल्याला मार्क करून घ्यायचा कंबर. त्याच्यानंतर आपल्याला हाईट टाकायची आहे 54 - 15 39. इथून आपल्याला असं स्ट्रेट 39 घ्यायचं आहे. 39 झाला 39. आपल्याला असंच 39 घ्यायचं आहे मार्जिन करून. एक्स्ट्रा मार्जिन इकडे जॉईंट येणार आहे आपल्याला 2 भागाला. आपली लेस कटिंगमध्ये जाणार आहे. इकडे तुम्हाला 39 घ्यायचं आहे. 39 मार्जिन करून घ्यायचं राऊंडमध्ये. इतका जॉईंट येणार आहे. आपण हा साडीचा कापड खूप सिल्की आहे. आपल्याला व्यवस्थित करून घेऊन आपल्याला कटिंग करायची. लेस वगैरे कटिंग करून खूप जास्तीत जास्त घेण्यात आणि खूप सुंदर दिसतो वन पीस. आता आपण शिल्लक राहिलेला हा कापड आहे. आपण याच्यामध्ये स्लीव्ह काढणार आहोत. आपण हे फोल्ड घडी करून घेतलेले. आपल्याला स्लीव्हचा भाग डायरेक्ट काढायचा आहे आणि आपल्याला लॉंग स्लीव्ह करायचे. ड्रेसचे 22 आहे, ठीक आहे. इतकं बंद बाजूकडे माप टाकायचा आहे. वरून आपण 2.5 घेतो स्लीव्हसाठी. दंडगे प्लस 4 आपला 6.5 दंडगे राहिल्यानंतर 4 इंच मिक्स करून 6.5 डायरेक्ट आपण घेतो 6.5. 10.5 मधून -1 इंच करायचं आहे आणि आपल्याला खालचा दंडगे टाकायचा आहे. खालचा आपला दंडगे घेतला आपला आपण लूजच ठेवूया. 4 असेल तर आपण 5 फिटिंगनुसार आपल्याला स्लीव्ह फिटिंग करता येईल. हा आपल्याला असं मार्च करून घ्यायचा आहे. इथून आपल्याला सेट द्यायचं आणि सेट करायला 1 इंच मायनस करून आपल्याला मध्ये काढायचं आहे. आपल्याला स्ट्रेट लाईन वगैरे घ्यायची. 2 भाग करायचे. 2 भाग करून आपल्याला स्लीव्हचा सेट द्यायचा. आपण पेपर कटिंग न करता डायरेक्ट आपण स्लीव्ह करतो कापडामध्ये. डायरेक्ट कटिंग करून आपण बॅक जोडून घेतोय. अस्तर आणि फ्रंट दोन्ही आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचंय. ठीक आहे.
आता आपण गळा तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण 2 नॉट तयार करू अशा आहे फ्रंट भाग. फ्रंट भागावरती आपल्याला 2 इंचावरती काढून घेतलेला आपल्याला पिन्स लावून घ्यायचा. आपल्याला नोट्स मधून लावायचे. हा सुंदर असा नेक रेडी झालेला आहे. आपल्याला खाल्ला जॉईंट करून घ्यायचा आहे आधी वरच्या आसपासच्या कापडाचा आणि सुंदराचा खालून टिको करून घ्यायचा आहे. हा फ्रंट भाग होता. फ्रंट भागाला आपण खालचा पार्ट जोडून घेतलेला आहे असं व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण शोल्डर जोडून घेतलेला आहे. बॅकनेक असं सिम्पलच काढलेला आहे. बॅकनेक पण बघू शकतो. बॅकनेकला आपण टक्स देऊन पाठीमागला खालचा फ्रंट जोडलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्लीव्ज लावायच्या.